मागच्या भागामध्ये छत्रपती शिवरायांची देव्हाऱ्यातील प्राणप्रतिष्ठापना याबाबत एक मी विचार मांडलेला होता। त्या संदर्भाने काही अनुकूल काही प्रतिकूल प्रतिक्रिया आल्या। प्रतिकूल प्रतिक्रियांमध्ये एक समान विचारधारा होती की आपण एखाद्याला जर देवत्व बहाल केले की त्याची कर्तबगारी नाकारतो। एखाद्याला देवत्व बहाल केले की आपण मोकळे, त्याची विचारधारा, त्याचं कर्तृत्व, त्याची तत्त्व पाळण्याच्या बंधनातून आपण मोकळे। याच विचारधारेला, याच वैचारिक बैठकीला माझा तत्वता पूर्णपणे आक्षेप आहे। एखाद्याला देवत्व बहाल केले की आपण त्याची कर्तबगारी नाकारतो, हीच एक चुकीची वैचारिक बैठक आहे। एखाद्याला देव मानणे म्हणजे त्याचे कर्तृत्व नाकारणे हा सिद्धांतच मुळात चुकीचा आहे। मनुष्य ज्यावेळी इतरांसाठी निरपेक्षपणे कर्तबगारीचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करतो त्याच वेळी तो देवत्वाला पोहोचतो। स्त्री ज्यावेळी प्रसवाच्या मरणयातना सोसून बाळाला जन्म देते, बाळाचं निरपेक्षपणे पालनपोषण करते, स्वतःच्या जीवापेक्षा बाळाला महत्त्व देऊन त्याला वाढवते, त्याच वेळी ती देवत्वाला पोहोचते। आपण त्यावेळी म्हणतो मातृदेवो भव। एखादा पुरुष ज्यावेळी कुटुंबाच्या मुलांच्या पालनपोषणासाठी निरपेक्षपणे कणाकणाने शरीर झिजवतो, रक्त आटवतो, त्याच वेळी तो देवत्वाला पोहोचतो। आपण त्यावेळी म्हणतो पितृदेवो भव। ज्यावेळी एखादा गुरु आपल्या ज्ञानाचे सर्व भांडार निरपेक्षपणे विद्यार्थ्यांसाठी खुले करतो, विद्यार्थ्यांना घडवतो, त्यावेळी तो गुरु देवत्व स्थानी पोहोचतो। आपण त्यावेळी म्हणतो गुरुर देवो भव। आपण या तिघांनाही देव मानतो, त्यांची पूजा करतो, मग याचा अर्थ आपण त्यांची कर्तबगारी नाकारतो का? सामान्य लोकांना जे जमत नाही आणि एखादी व्यक्ती सार्वजनिक हितासाठी ज्यावेळी उच्च दर्जाची कर्तबगारी करते त्याच वेळी ती देवस्थानी पोहोचते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुबळ्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्याच्या, माणसाला माणूसपण मिळवून देण्याच्या त्यांच्या कर्तबगारीमुळे महामानव बनले, दैवत्वाला पोचले। आपण मोठ्या श्रद्धेने त्यांची पूजा करतो। आपण त्यांची पूजा करतो कारण सगळ्यात प्रथम आपण त्यांच्या महान कर्तबगारीपुढे नतमस्तक होतो, त्यांच्या गुणांपुढे नतमस्तक होतो, त्यांना आदर्श मानतो। त्यांनी दाखवून दिलेल्या वाटेवर स्वतःच्या क्षमतेनुसार चालण्याचे व्रत आपण अंगीकारतो। माता, पिता, गुरु, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही काही उदाहरणे आहेत ज्यांची आपण पूजा करतो, ज्यांच्या जीवनमूल्यांचे अनुकरण करण्याचा आपण प्रयत्न करत असतो। यातून हे स्पष्ट होते की एखाद्याला देवत्व बहाल केली की आपण त्याची कर्तबगारी नाकारतो, हीच एक चुकीची वैचारिक बैठक आहे। शिवरायांची प्राणप्रतिष्ठापना देव्हाऱ्यात करायची ती त्यांची जीवनमूल्ये अंगीकारण्यासाठी, त्यांना देवत्व बहाल करून त्यांची कर्तबगारी दुर्लक्षण्यासाठी तर निश्चितच नाही। आपण दिवाळीला किल्ले बनवतो, शिवरायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानी करतो आणि दिवाळी संपल्यानंतर आज शिवरायांना मानणाऱ्या प्रत्येकाने आपल्या घरात ती किल्ल्यावरची मूर्ती नेमकी कोठे आहे याचा शोध घ्यावा। ती जर योग्य ठिकाणी असेल, पवित्र ठिकाणी असेल, देव्हाऱ्यात असेल तर तो शिवरायांच्या कर्तबगारीचा खरा मान सन्मान असेल, आणि ती योग्य ठिकाणी नसेल तर आपण शिवरायांना किती मानतो यावरच खरं तर प्रश्नचिन्ह उभे राहते। हे सर्व टाळण्यासाठी आपण छत्रपती शिवराय यांची प्राणप्रतिष्ठापना आपल्या देव्हाऱ्यात करूया, पण त्याचबरोबर त्यांचे चरित्र समजून घेऊन त्यांचे गुण आत्मसात करूया। मी मागील व्हिडिओमध्ये स्पष्टपणे म्हणले आहे की शिवरायांच्या तत्त्वांचे, जीवनमूल्यांचे, शीलाचे अनुकरण करूया। शिवरायांची देव्हाऱ्यात प्राणप्रतिष्ठापना करण्याबरोबरच स्वतःवर व भावी पिढीवर संस्कार घडवणे यावर मी जोर दिला आहे। आता काही जणांना शिवरायांना देवत्व बहाल केलेलं आवडत नसेल तर त्याला मी काहीही करू शकत नाही। शिवरायांची प्राणप्रतिष्ठापना प्रत्येकाच्या देव्हाऱ्यात करणे व त्यांच्या चारित्र्याचे संस्कार स्वतःवर व पुढच्या पिढीवर घडवणे हा विचार मला पुढे न्यायचा आहे। शिवरायांना पूजणारी, त्यांच्या जीवनमूल्यांचे आचरण करणारी पिढी घडवणे हे आपल्या प्रत्येकाचे जीवन कर्तव्य आहे। कृपया मी ज्या पद्धतीने विषयाची मांडणी करत आहे ती व्यवस्थित समजून घ्या, ही नम्र विनंती।